बदलापूरच्या नामांकित शाळेत शिकणाऱ्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद घटना घडली। याबरोबरच या नराधमाने शाळेतील आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला। या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा 5 ते 6 महिन्यांपासून या शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता। ज्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला त्या मुलीने घरी आल्यावर आईवडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि हे प्रकरण समोर आले। या मुलीच्या पालकांनी तिच्यासोबत राहणाऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला। त्यांनी देखील त्यांची मुलगी काही दिवसांपासून शाळेत जाण्याबद्दल घाबरलेली असते असे सांगितले। त्यानंतर या दोन्ही मुलींच्या पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली। या वैद्यकीय तपासणीत पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले। 12-13 ऑगस्ट दरम्यान शाळेच्या आवारात ही घटना घडली। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री म्हणजेच 16 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला। शनिवारी 17 ऑगस्टला रात्री आरोपीला अटक करण्यात आली। या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून काही सफाई कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आलं आहे। या प्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांचे देखील निलंबन करण्यात आलं आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करण्यात आली असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि लवकरच चार्जशीट दाखल केली जाईल असं गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे। यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी मंगळवार 20 ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक दिली आहे। यावेळी बदलापूरच्या संतप्त नागरिकांनी या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी रेल रोको आंदोलन केले। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।